गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिर्डीत श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. आंध्र प्रदेशातील वेल्लूर येथील साईभक्त श्रीनिवासराव यांनी श्री साईबाबांच्या चरणी 642 ग्राम वजनाचा आकर्षक सोन्याचा मुकुट गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केला. या मुकुटाची अंदाजे किंमत 1,03,00,000 इतकी असून त्यावरील उत्कृष्ट नक्षीकाम आणि 9 ग्रहांची सुंदर कलाकृती विशेष आकर्षण ठरत आहे. तसेच मुकुटावर अमेरिकन डायमंडचे आकर्षण जडणघडण करण्यात आले आहे, ज्यामुळे त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. दिवशी आणखी 2 महत्त्वाची दानेही श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आली. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील साईभक्त ए.के. शर्मा यांनी 48 वजनाचा सुवर्णमुकुट अर्पण केला. या मुकुटाची किंमत 6,28,752 इतकी आहे. तर गुजरातमधील वडोदरा येथील साईभक्त विजय बालकृष्ण नाईक यांनी 25.530 ग्राम वजनाचे 2 सुवर्ण ओम श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केले. या दानाची किंमत ₹3,34,417 इतकी आहे. ही सर्व दाने केवळ सोन्या चांदीची नसून ती श्री साईबाबांवरील भक्तांची अढळ श्रद्धा, निस्सीम भक्ती आणि समर्पण भावनेचे प्रतीक आहे. यावेळी श्री साईबाबांच्या संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराव दराडे यांनी दानशूर साईभक्तांचा सत्कार करून त्यांच्या भक्तिभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. देश विदेशातून लाखो